नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता चौथी इंग्रजीवर चर्चा करतोय. इंग्रजीची ही एक प्रश्नपत्रिका पॅट परीक्षेच्या अनुषंगाने आहे. आपण या प्रश्नपत्रिकेवरती चर्चा करूयात. जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर आपल्या आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न आहे. पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एबीसी हा तोंडी परीक्षेचा असतो, ज्याच्यामध्ये साधारणतः 6-10 मार्क असतात तोंडी परीक्षेला. आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुमचे लेखी परीक्षेचे असतात. तर बघा इथं काय, लिसन केअरफुली अँड टिक द करेक्ट वर्ड. तुम्हाला ऐकायला सांगितलं जातील, काही शब्द सांगितले जातील ऐकायला आणि करेक्ट वर्डला तुम्हाला टिक करायला सांगितलं जाईल. ओके, लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड. काही शब्द तुम्हाला शिक्षक सांगतील ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत आणि काही शब्द तुम्हाला सांगितले जातील त्यांचे रायमिंग वर्ड इथं लिहायचे. अतिशय सोपं आहे. ओके, तर आता आपण हा दुसरा प्रश्न बघूयात. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलंय की इथे तुम्हाला बघा ब्रॅकेटमध्ये जे काही शब्द दिले 6:30 PM आणि बस, हे दोन शब्द तुम्हाला या कन्व्हर्सेशन मध्ये ऍड करायचे आहेत. बघा, पहिला अजय म्हणतो हाय विजय, विजय म्हणतो हॅलो अजय. बरं का, या ठिकाणी दोघांचं विजय आणि अजयचं कन्व्हर्सेशन आहे. अजय म्हणतो विजय, हाऊ डू यू कम टू स्कूल, तू शाळेत कसा येतोस? आय कम टू स्कूल बाय, कशाने येणार शाळेमध्ये? बसने येणार का 6:30 PM ने? तर बसने येणार. तर इथं बस. पुढे ओके, व्हेन डू यू रीच होम आफ्टर स्कूल, बरोबर का? म्हणजे व्हेन केव्हा तू जातो, म्हणजे घरी शाळेनंतर तू घरी केव्हा जातो? मग विजय म्हणतो आय रीच टू होम आफ्टर स्कूल ॲट, किती वाजता येईल बाबा? 6:30 PM. तर इथं 6:30 PM आपल्याकडे आलं पाहिजे. ओके, झालं. तर बाकी काय करायची गरज नाही. पुढे बघा, रीड द गार्डन ऑफ वर्ड्स अँड आन्सर द क्वेश्चन. आता हे वर्ड जे तुम्हाला दिसतात हे नीट वाचायचे आहेत. बेटर, बिफोर, पोस्ट, मिल्क, टॉस, ऑलवेज, ड्रीमिंग, पीपल, वॉक, जेंटली, बाय, शूड, गेट, सरप्राईज, हेल्ड, विअर, मेक, कॅरिंग, युअर, फॉर्म. हे शब्द वाचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं उत्तरं लिहायचं. फाइंड द वर्ड दॅट एंड्स विथ ING. ING एंड होणारा शब्द बघा ड्रीमिंग आहे, हा एक शब्द आहे, तो तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय, किंवा कॅरिंग लिहू शकता. हे दोन शब्द आहे. अजून तुम्हाला दिसतोय का बघा, पण हे कॅरिंग हे दोन शब्द तुम्ही लिहू शकताय. दोघांपैकी कुठलाही एक शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे, कुठलाही लिहू शकता तुम्ही. ओके, आता मी या ठिकाणी लिहितो सध्या ड्रीमिंग. पुढे बघा, फाइंड द वर्ड टू गिव्ह अन ऑर्डर अँड राईट. आता जशी ऑर्डर, बाय, बाबा बाय विकत घे, ऑर्डर देणारे शब्द कुठले? बाय आहे. त्याचबरोबर गेट हा शब्द सुद्धा तुमच्याकडे ऑर्डर देणाराच आहे. मग तुम्ही बाय आणि गेट, किंवा टॉस हा शब्द सुद्धा एक ऑर्डर देणारा आहे. तर तुम्ही या ठिकाणी गेट लिहा किंवा टॉस लिहा, पण शक्यतो गेट लिहिलं तरी चालेल, 1 मार्क मिळतील. पुढे बघा, मेक अ न्यू वर्ड बाय युझिंग लेटर फ्रॉम द गिवन वर्ड. जसं ब्रॉक पासून बट तयार केला, हट तयार कसा, तसं ड्रीमिंग पासून तुम्ही ड्रीम तयार करू शकता. शब्द, एक ड्रीम शब्द तुम्हाला मिळाला. सरप्राईज पासून तुम्हाला राईस हा एक शब्द तुम्हाला मिळू शकतो, किंवा राईस असा एक शब्द तुम्हाला मिळू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला शब्द तयार करता आले पाहिजेत. पुढे बघा, अरेंज द वर्ड इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे. आता इथे बघा, गुलमोहरची सुरुवात जी पासून झाले, बनियांची सुरुवात बी पासून झाले, जरूलची सुरुवात जे पासून झाले, नीमची सुरुवात जी आहे जी आपल्याकडे एन पासून झाले. एबीसीडी मध्ये पहिला कोण येतो? बी येतो. मग हा बनियान हा शब्द तो पहिला येईल. ओके, त्याच्यानंतर ABCDEFG येतो म्हणून गुलमोहर येईल. ओके, त्याच्यानंतर ABCDEFGHIJ येईल, जरूल. JKLMN येईल, नंतर नीम लास्टला येईल. अशा पद्धतीने लिहायचं. आता इथे बघा, काइंड आहे, मॅजिक आहे, हॅपी आहे. काइंडची सुरुवात के पासून, मॅजिकची सुरुवात M पासून, हॅपीची सुरुवात H पासून, ब्ल्यूची सुरुवात B पासून. सगळ्यात पहिला ब्ल्यू बी येतो एबीसीडी मध्ये, ए नंतर बी आला, नंतर ABCDEFGHIJKLM, म्हणजे पहिला शब्द ब्ल्यू, नंतर हॅपी, नंतर काइंड लिहा, नंतर मॅजिक लिहा. अतिशय सोपं आहे मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं. पुढचा प्रश्न बघा, इथे मला इथं काय करायचं बाबा, फाइंड द करेक्ट रिलेटेड सेंटेन्स टू गिवन पिक्चर अँड टिक इन अप्रोप्रिएट बॉक्स. बघा, बॉय इज इन द क्लास. आता हा बॉय इज इन द क्लास आहे का नाही? शी इज मिल्कमेड, इथं टिक करू शकता तुम्ही. पुढे बघा, मल्हार कॉट अ बिग गोल्डन फिश. तर बरोबर, गोल्डन फिश त्याला मिळाला. व्हॉट अ ग्रेट ब्युटिफुल कॅस्टल, म्हणजे किल्ला खूप ब्युटिफुल सुंदर आहे, हे नाही येणार.
तर इथं टिक येणार. ओके, पुढे बघा. तर या ठिकाणी पुढचा मुद्दा बघा, रीड द रिडल केअरफुली. आता या ठिकाणी बघा, हे तुम्हाला जे कोड आहे ते नीट वाचायचं आहे आणि योग्य उत्तर लिहायचं आहे. माय फीट स्टे वॉर्म, माझी पावलं, माझा जो पाया जो आहे तो अतिशय वॉर्म असतो. बट माय हेड इज कोल्ड, आता कोणाचं हेड कोल्ड असतं तर माउंटनचं, इथं माउंटेन उत्तर येईल. बरोबर. माय नेम बिगिन विथ सी, सी पासून सुरुवात होणार आहे आणि एंड विथ आर, आर पासून शेवट होणार आहे, मध्ये काहीतरी शब्द येतील. मेनी टाइम्स देअर इज अ माऊस विथ मी, कोणासोबत माऊस असतो तर कम्प्युटर सोबत, कम्प्युटर सोबत माऊस असतो, त्याच्यामुळे कम्प्युटर. हा, इथं तुम्हाला हे 2 वाक्य जशी तशी इथं लिहायचे, बाकी काय नाही. चेंज द फर्स्ट लेटर द फॉलोइंग वर्ड अँड मेक अ न्यू मिनिंगफुल वर्ड. आपल्याला पहिलं लेटर बदलायचं, जसं ही बदललं मी, हिचा एच जर का मी बदलला, एच काढला त्याच्याऐवजी एम लिहिला मी, टूचा टी काढला आणि इथं लिहिला डी लिहिला तर डू होऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला मेक 2 मिनिंगफुल वर्ड बाय युझिंग द लेटर. या बॉक्समध्ये जे काही लेटर्स आहेत त्यांच्यापासून 2 शब्द बघा, BOX बॉक्सच हा एक शब्द तयार होईल. त्याच्यानंतर GO गो असा एक शब्द तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर TOLD टोल्ड पण शब्द तयार होईल. त्याचबरोबर HOT हॉट पण शब्द तयार होईल. बरोबर. तर अशा प्रकारे बरेचसे FOX फॉक्स शब्द तयार होईल. FOLD फोल्ड शब्द तयार होईल. तर GOLD गोल्ड पण शब्द तयार होईल. GOLD गोल्ड पण शब्द तयार होईल. असे बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात. पुढचा बघा, पुढचा एक प्रश्न सोपा आहे. तर पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग द वर्ड गिवन बिलो. तर बटरफ्लाय पासून तुम्ही काय शब्द तयार काय एखादा शब्द नवीन सेंटेन्स तयार करायचं आहे या बटरफ्लाय वर्ड पासून. तर बटरफ्लाय इज फ्लाइंग, तर बटरफ्लाय इज फ्लाइंग इन द गार्डन, किंवा आय लाईक बटरफ्लाय. स्कूलचा जर विचार केला, आय गो टू स्कूल एव्हरी डे, ही गोज टू स्कूल एव्हरी डे. ओके, तर अशा पद्धतीने स्कूल शब्दाचा वापर तुम्ही करू. स्कूल इज, ठीक आहे. अजून तुम्ही सुद्धा बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे इतर वाक्य सुद्धा तयार करू शकताय. आता इथं ऑब्झर्व द पिक्चर, पिक्चर ऑब्झर्व करायचंय आणि इथं तुम्हाला हा चार्ट पूर्ण करायचा. बघा, माय क्लासरूम, ब्लॅकबोर्ड किती बाबा, इथं हा एकच आहे. चेअर किती, 1 2 3 आणि 4 चेअर आहेत. विंडोज किती दिसतात, इथं 1 आणि 2 विंडोज आहेत, तर इथं लिहायचं 2. आणि टेबल किती आहेत बाबा, या सॉरी टेबल 2 आहे. टेबल किती बाबा, विंडोज 2 आहे, टेबल आपल्याकडे एकच आहे. झालं. त्याच्यानंतर 10 काय आहेत बाबा, 10 काय स्टुडंट आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 10 स्टुडंट आहेत. स्टुडंट्स किती बाबा, 10 आहेत. तर एवढेच प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका आहे जी आपण बघितलेली आहे 4थीची. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपण आणखी एक 4थीची इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका लवकरच बघूयात. आता ती प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.